तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावं लागेल. संजय राऊतांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल. दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोदी सरकार झुकलंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. सर्वजण एकत्र आल्या सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावं लागेल अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटले की जंतर मंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा असेल, निळा बावटा असेल, इतर काही बावटे सगळे एकत्र आले. विरोधी पक्षाने आपले सगळे बावटे दूर ठेवून एकत्र येतील, मनाने एकत्र येतील. त्या दिवशी नरेंद्र मोदींचे लोक एक दिवस देखील सत्तेवर राहणार नाहीत. एका कारणासाठी भव्य आंदोलन झालं. जगाने दखल घेतली. EVM घोटाळा, मत चोरी, आमदार खासदारांनी फोडाफोडी, पक्षफोडणी, संविधानावर हल्ला या कारणासाठी लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावं लागेल. एक लक्षात घ्या की नक्कीच युवा शक्तीपुढे 12 वर्षामध्ये मागच्या मोदींचं सरकार मोदीच्या सरकारला झुकावं लागलं, मागण्या मान्य कराव्या लागल्या. खरं म्हणजे सरकारनं कायम जनतेसमोर विनम्रता भाव ठेवायला पाहिजे. जिथे जिथे भाजपची सरकार आहेत, मग देशात असतील किंवा राज्यात असतील, विनम्रता, संयम हे शब्द त्यांनी त्यांच्या शब्दकोशातून नष्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटी नाही 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 शक्य नाही करत त्यांना युवा शक्तीच्या मागण्या, सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. ह्याचा आनंद सगळ्यांना होणारच आहे, कारण मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो लोकांना. पण तरीही संयम का राखला पाहिजे? 20 ते 21 मुलं या लढ्यात बळी पडलेले आहेत, आत्महत्या केलेल्या आहेत, लाठ्या खाल्लेल्या आहेत, डोकी फुटलेली आहेत, बंदुकाच्या ज्या पेलेट गनच्या गोळ्या त्यांनी झेललेल्या आहेत, काही लोकांची दृष्टी गेलेली आहे. हे विसरता येणार नाही आनंद साजरा करताना. तरीही आज छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळ सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं. खरं म्हणजे हा एक मोर्चा निघणार होता, पण आता मोर्चाचं प्रयोजन राहिलं नाही. जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन तसं संपलेलं आहे. तर एक सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे, तिरंगा रॅली. कोणता या यशस्वी आंदोलनाचा एवढाच बोध घ्यावा लागेल, सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका. हिटलरसारखे वागाल तर हिटलरच्याच मार्गानं सत्ताधाऱ्यांना जावं लागेल. मुसोलिनीसारखे वागाल तर मुसोलिनीच्याच मार्गानं तुमचा अंत होईल. गदाफीसारखे वागाल तर गदाफीप्रमाणेच तुमचा अंत होईल. तिकडली जनता करेल. हा या आंदोलनाचा सगळ्यात मोठा बोध आहे. हा जर आमच्या राज्यकर्त्याने घेतले असतील तर उद्या होणारं पार्लमेंट जे आहे सुरू, त्यात त्यांचं प्रतिबिंब दिसेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.